महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडची बरीच चर्चा झाली। आता निकालानंतरही ती चर्चा सुरूच आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हाच ब्रँड होते असं वक्तव्य केलं, तर महापौर पद गमावण्यासाठी संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना जबाबदार धरलं। त्यामुळे निकालानंतर पुन्हा एकदा राजकारण पेटलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला। निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी शिवतीर्थवर जात विजयी उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आलं। तर शर्मिला ठाकरेंनी विजयी उमेदवारांचं औक्षण केलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवारही मातोश्रीवर पोहोचले। शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या जल्लोषामुळे ठाकरे ब्रँड पुन्हा चर्चेत आला। त्यावर मुख्यमंत्र्यांनी थेट भाष्य केलं। मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये ब्रँड जर म्हणाल तर एकच होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। इतर कोणीही आपल्याला ब्रँड समजणे हे अतिशय अयोग्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे ब्रँडवरून टोला लगावल्यामुळे ठाकरेंकडून सुद्धा जशास तसं उत्तर देण्यात आलं। थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपली असेल पण जमिनीवरची संपू शकत नाही। आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये। कारण तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना पुसली जाणारी शाही वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते। ब्रँड ठाकरेवरून घमासान सुरू झालेला असताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर तोफ डागली। एकनाथ शिंदे भाजपच्या सोबत असल्यामुळे मुंबईत भाजपचा महापौर बसणार आहे असा मुद्दा संजय राऊतांनी उपस्थित केला। एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, हां, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला। एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता। निवडणुकीच्या निकालानंतर जय पराजयावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होणं हे काही नवीन नाही। ठाकरे ब्रँडवरून पुन्हा सुरू झालेलं राजकारणही तसंच आहे। मागील वर्षी 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंनी विजयी सभा घेतली। राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्र निर्णय स्थगित केल्यानंतर झालेल्या विजयी सभेमुळे ठाकरे ब्रँड चर्चेत आला। मात्र ठाकरे ब्रँड हा फक्त मुंबईपुरता मर्यादित आहे का हा प्रश्न निर्माण झालाय। कारण ठाकरे बंधूंनी फक्त मुंबईवरच लक्ष केंद्रित केलं, तिथं त्यांना काही प्रमाणात यश मिळालं। मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड जसा राज्यव्यापी होता तसा ब्रँड निर्माण करण्यात ठाकरे बंधूंना अजून तरी यश आलेलं दिसत नाहीये। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।